गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। सो व्हिडिओ जो आहे ना, म्हणजे मागचा व्हिडिओ जिथे मी पनीर वगैरे बनवलेलं तुमच्यासोबत मी शेअर केला होता। माझं म्हणजे जुगाड करून मी पनीर बनवलेला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे जो तुमच्यापर्यंत खूप म्हणजे 4 ते 5 दिवसानंतर पोहोचलेला आहे। सो बघा, इथे मी पनीर असं कालच्या दिवशी बनवून घेतलेला होता आणि काय झालं ना, म्हणजे मी तुम्हाला इथे एक टिप्स देते। ती म्हणजे जेव्हा कधी घरी पनीर बनवलं किंवा आता कुठलं तरी म्हणजे आपल्याला पनीरची भाजी किंवा पनीरचं काही असं वस्तू बनवायचं नाही राहिलं, तर त्यावेळी ना पनीर म्हणजे 3 ते 4 दिवसासाठी स्टोअर करायचं असेल ना, तर एका पातेलीमध्ये किंवा एका अशा छोट्या डब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये ते पनीर डीप करून ठेवायचं। म्हणजे 3-4 दिवस आपण त्याला आरामशीर म्हणजे निवांतपणे यूज करू शकतो। नाहीतर पनीर जे आहे ना, असंच म्हणजे डायरेक्ट आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर मग तो थोडा पिवळा पडण्याची शक्यता जी आहे ना ती होत असते। तर तुम्ही इथे बघू शकता, एकदम खूप छान मी इथे पनीर बनवून घेतला आहे। त्यानंतर मी दुसरी टिप्स तुम्हाला इथे देते। पालक बघा, या पालकला म्हणजे 10 ते 12 दिवस झालेले आहे आणि 12 दिवसानंतर ही पालक जशीच्या तशी खूप छान अगदी फ्रेश आहे। सो मी म्हणजे एक एक्सपेरिमेंट केला, म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं। तर बघा, मी मार्केटमधून पालक जेव्हा आणली ना, तेव्हा त्याची डंडी तोडून एका स्टीलच्या पातेलीमध्ये ठेवली होती। त्याला छान एक झाकणी झाकून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि तशा पद्धतीने जर तुम्ही पालक जर स्टोअर कराल ना, तर 15-20 दिवस आरामशीर पालक जशीच्या तशी फ्रेश एकदम राहत असते। सो ही टिप्स नक्कीच एकदा ट्राय करून बघा। त्यानंतर बघा, इथे मी स्वयंपाकासाठी जे असतं ना, ते तिळाचं तेल असते ना, तेच मी म्हणजे वापरत आहे सध्या तरी। ॲक्च्युली डीमार्टमध्ये असे पॅकेट्स मिळतात किंवा बॉटल्समध्ये येत असते, कच्ची घाणीचं तेल असतं। सो ते तेल आम्हाला म्हणजे खरंच खूप आवडलं, त्यामुळे आम्ही आता तोच तेल जे आहे ना कंटिन्यू करणार आहोत। त्यानंतर इथे बघा, पनीरची भाजी बनवून घेतली आणि पालक पनीर बनवला होता आणि वेदांतला जे आहे ना बटर म्हणजे घालून खूपच जास्त पालक पनीर जे आहे ते आवडत असतं। सो त्याचं हेच सुरू होतं की पटकन बटर यामध्ये घाल, पण चिवला जे आहे ना म्हणजे तिला बटर घातलेलं नाही आवडत, त्यामुळे मी चिवसाठी म्हणजे थोडं काढून त्यानंतर मी वरून बटर जे आहे ना ते ॲड करणार आहे। सोबतच जे आहे ते चपात्या बनवून घेत आहे। ॲक्च्युली आम्हाला आज आहे ना बाहेर लग्नासाठी जायचं आहे, त्यामुळे स्वयंपाक म्हणजे करत नाही। पण काय होते ना, लहान मुलं असले की कुठे लग्नाला म्हटलं तर मग ते काही शक्यतो म्हणजे तेवढं पाहिजे तसं जेवण करत नाही, त्यामुळे मग मी घरीच पालक पनीर आणि पोळ्या त्यांच्यापुरतं मी जे आहे ना ते बनवून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता, मस्त असं झणझणीत चमचमीत असं पालक पनीर जे आहे ना ते बनवून तयार आहे। चिवसाठी काढून घेतला आणि वरून बटर वगैरे घालून घेतला। त्यानंतर बघा, म्हणजे कालच्या व्हिडिओच्या खाली मला म्हणजे एक कमेंट आली होती की जे पनीर बनवलेलं पाणी असतं ना ते फेकायचं नसतं। सो मी पनीर ज्यामध्ये डीप केलं होतं ना, त्यामध्ये थोडं पाणी डायल्यूट करून ते पाणी मी झाडांना देऊन दिलं। त्यानंतर लगेच इथे रेडी वगैरे झालो आम्ही आणि अशा पद्धतीने सिंपल असा लुक जो आहे ना तो मी करून घेतला एकदम पटापट। कारण बाहेर खूपच जास्त ऊन आहे, तर खूप प्रचंड ऊन असल्यामुळे ना म्हणजे मेकअप वगैरे केलं की मग काय होते ना, अगदी फाउंडेशन किंवा कुठलंही आपण सीसी क्रीम बीबी क्रीम लावलं ना ते उतायला लागतं। त्यामुळे मी नॅचरल असा मस्त घरगुती जो आहे ना तो मेकअप केलेला आहे। त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत। सो जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत होती ना, तेव्हा माझी एकदम लक्ष गेली, तर माझ्या मोबाईलची चार्जिंग फक्त 2% होती आणि जसं आम्ही हॉलमध्ये पोहोचलो तसं मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे मला तिथे काहीच शूट करता आलेला नाही। त्यानंतर घरी परत आली आणि घरी परत आल्यानंतर मला छान असे 2-3 जे आहे ना फ्लावर्स दिसले दूरूनच। मी म्हटलं अरे वा, आपल्या गार्डनमध्ये छान मस्त मस्त असे फ्लावर्स आलेले आहेत, तर चला तुमच्यापर्यंत ते फ्लावर्स पोहोचवायला पाहिजे, त्यामुळे मी इथे शूट केला। सो बघा, इथे मस्तपैकी 2 छान मोस रोजला फ्लावर्स जे आहेत ना ते आलेले आहेत। त्यानंतर पिटोनिया, म्हणजे मी हे पिटोनियाला फ्लावर्स बघून ना खरंच आश्चर्यचकित झाली। का बरं? कारण या मोसममध्ये बरेच लोकांकडून असं ऐकलं होतं की पिटोनियाला फ्लावर्स येत नाही, पण भरभरून फ्लावर्स येत आहे आणि खरंच आजही म्हणजे 3 ते 4 दिवसानंतर मी व्हॉइस ओव्हर करत आहे आणि आजही पिटोनियाला इतके छान फ्लावर्स आले आहे ना की खूपच छान। त्यानंतर सायंकाळ झाली, सायंकाळी जे आहे ना मी चिवला ट्युशनला म्हणजे तिला डान्स क्लासला जे आहे ना ते सोडून आली। त्यानंतर बघा, अगदी
अगदी व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सुरुवात केलेली आहे. सो आम्ही आज निघालेलो आहोत भंडारा डीमार्ट जाण्यासाठी. ॲक्च्युली काय होत आहे ना, मुलं घरी आहे, म्हणजे समर वेकेशनमध्ये मुलं घरी आहे. त्यानंतर चिवच्या पप्पांना 2-3 दिवसाची सुट्टी होती, त्यामुळे व्हिडिओज काही शूट केले गेले नाही माझ्याकडून. कारण म्हटलं चला आता आपली थोडी लाईफ पण असते, म्हणजे व्हिडिओच्या व्यतिरिक्त म्हणजे आपली पर्सनल लाईफसुद्धा असते मुलांसोबतची. त्यामुळे म्हटलं चला आता आपण छान असा मस्त फॅमिली टाईम एन्जॉय करूया, कुठलाच टेन्शन न घेता. म्हणून मी व्हिडिओ जे आहे ना थोडं गॅप गेला, माझा बराच दिवस गॅप गेलेला आहे. सो काही हरकत नाही, आता आपण परत व्हिडिओ म्हणजे मी स्टार्टिंग केलेली आहे. त्यानंतर बघा इथे आम्ही डीमार्टला पोहोचलेलो आहोत. ॲक्च्युली काय होते ना, म्हणजे महिन्यातून एकदा तरी आमचा फेरफटका डीमार्टला होतच असतो, कारण मी इथूनच ग्रोसरीचं सामान घेते. त्यानंतर छोट्या मोठ्या ज्या काही वस्तू असतात ना माझ्या घरातल्या किचनमधल्या, त्या बऱ्यापैकी मी डीमार्टमधूनच घेत असते. म्हणून इथे आम्ही जे आहे ना ते आलेलो आहोत. आणि इथे काय झालं ना, म्हणजे चिवने थोडं जे म्हणजे तिने खूप घाबरत जे आहे ना ते थोडे व्हिडिओ शूट केले, कारण खूप जास्त इथे म्हणजे सगळे जे आहेत ना ते मुलं वगैरे होते, त्यांनी म्हणजे अशी इन्स्ट्रक्शन देत होते की व्हिडिओ नॉट अलाउड. तरी पण चिवने चांगला प्रयत्न केला आणि तिने थोडा माझा चेहराच म्हणजे त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही काही भागांमध्ये. सो तिने तिच्या पद्धतीने जे आहे ना व्हिडिओ शूट केलेला आहे. म्हटलं चला आता तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे. त्यानंतर बघा मला मुलांसाठी त्यांचे साबण क्रीम म्हणजे शॅम्पू वगैरे जे आहे ना ते घ्यायचं होतं. सो मी त्यांचे प्रॉडक्ट जे आहेत ना मी शक्यतो हिमालयाचेच वापरत असते, जे खूप छान आहे, ऑर्गॅनिक आहे आणि त्याने म्हणजे कुठलाच साईड इफेक्ट होत नाही मुलांना. अगदी 10-12 वर्षापर्यंत आपण म्हणजे इझिली म्हणजे वापरू शकतो. सो बघा त्यानंतर इथे काय झालं ना, तुम्ही इथे बघत आहे, अगदी म्हणजे मी हा पावडरचा डब्बा हातात घेतला आणि मी तो कधी ठेवून दिला तो मला कळलंच नाही. आणि घरी आल्यानंतर आम्ही एवढे शोधाशोध केलं ना की आम्हाला तो पावडरचा डब्बाच सापडला नाही. म्हणजे मी घेतला आणि तिथेच रिटर्न ठेवून दिला. त्यानंतर बघा मला ॲक्च्युली कात्रण पापड जे असतात ना ते घ्यायचे होते, पण इथे खूप जास्त कॉस्टली होते. जेव्हा मी एकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की मी 1 किलोचा कात्रण म्हणजे पापड जे असतात ना त्याचं पॅकेट घेते, जे मला खूप म्हणजे 150 रुपयामध्ये मला तो मिळून जाते 1 किलो. सो इथे खूप जास्त महाग होता, त्यामुळे मी काही घेतला नाही. आणि एक म्हटलं साधा पापड असं घेऊन बघावा, त्याची टेस्ट बघावी, म्हणून मी एक जो आहे ना म्हणजे पापडचा एक पॅकेट घेऊन घेतला. त्यानंतर मस्त म्हणजे 9:30 आम्हाला इथेच वाजले, अगदी पूर्ण ट्रॉली पण गच्च होऊन गेली होती, भरपूर गोष्टी घेतल्या. सो बघा अशा पद्धतीने आजची आमची शॉपिंग जी आहे ना ती झालेली आहे. त्यानंतर म्हणजे वेदांत कसा आहे ना खूप म्हणजे तो थोडा बदमाश असल्यामुळे तो खूप वेगात धावत आला आणि त्याच्या हाताला थोडं लागलं, त्यामुळे इथे थोडा म्हणजे व्हिडिओ जो आहे ना तो म्हणजे कॅमेरा माझा खाली चालला गेला. सो बघा अशा पद्धतीने आमची आजची मस्त अशी शॉपिंग झाली. ॲक्च्युली काय झालं ना, म्हणजे इथेच माझी फ्रेंड जी आहे ना ती इथे राहते, त्यांच्याकडे आम्हाला म्हणजे जायचं होतं. सो त्यांच्याच इथे आम्ही मस्त असं जेवण वगैरे जे आहे ना ते करून घेतला आणि इथेच आम्हाला 11 म्हणजे वाजूनच गेले. अगदी जेवण वगैरे सगळं म्हणजे होईपर्यंत, गप्पा गोष्टी वगैरे करेपर्यंत खूप वेळ झाला. आणि आजचा दिवस खरंच खूपच छान गेला होता आणि म्हणजे असं वाटत होतं की आम्ही कुठेतरी म्हणजे टूरसाठी आलेलो आहोत. सो अशी फिलिंग्स येत होती. सो बघा अशा पद्धतीने मस्त जेवण केलं. त्यानंतर 11-11:30 वाजता जे आहे ना आम्ही परत तुमसरला जाण्यासाठी जे आहेत ना ते निघालेलो आहोत. खूप जास्त अंधार होता, म्हणून म्हटलं चला आता एंडिंग थोडंसं म्हणजे शूट करून घेते, म्हणून मी इथे थोडं काही शूट केलं. त्यानंतर मस्तपैकी आम्ही आमचं जे आहे ना ट्रॅव्हलिंग एन्जॉय केली. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मस्त खा, मस्त राहा. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.